नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे घरातल्याच व्यक्तीचा त्रास. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातली, आपल्याच जवळची, आपल्याच सोबतची व्यक्ती आपल्याला त्रास देते. ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला कित्येक वेळा विश्वासघात करते. बऱ्याच वेळा बघा, आपले पती आपलं ऐकत नाही, पत्नी आपल्याशी नीट वागत नाही, सासू छळ करते, सून नीट वागत नाही, म्हणजे घरातल्याच घरात भांडणं असतात. कित्येक वेळा शेजारची एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते, अमावस्येला पौर्णिमेला घराच्या समोर उतारे टाकते. कित्येक वेळी नात्यातली एखादी व्यक्ती आपला अपमान करते. ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय, काम करताय, तिथला एखादा कलीग, तुमच्या सोबतचा एखादा व्यक्ती तुमचा अपमान करतोय, तुमचा बॉस तुम्हाला त्रास देतोय, दुकान आहे किंवा स्वतःचा व्यवसाय आहे पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्रास आहे. सतत जर तुमच्या आयुष्यात शत्रुबाधा असेल, सतत तुमच्याशी कोणीतरी भांडत असेल, सतत तुमचा अपमान करत असेल, सतत तुम्हाला त्रास देत असेल, रडवत असेल, तर आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे. हा एक उपाय तुमचं आयुष्य बदलवेल. हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सगळा त्रास संपवेल. कितीही त्रास होत असेल, कितीही तुमच्या मागे काही त्रास असेल किंवा कितीही तुमचा कोणी छळ करत असेल, हा उपाय केल्यानंतर जो कोणी तुमचा शत्रू आहे, घरातला, घराच्या बाहेरचा किंवा अन्य कुठलाही तुमचा शत्रू असेल, हा शत्रू तुम्हाला शरण येईल. हा उपाय केल्यानंतर तुमचा शत्रू तुमच्या समोर कायम झुकून राहील. हा उपाय केल्यानंतर तुमचा कितीही मोठा असणारा जो कोणी शत्रू आहे, हा कायम तुमच्या पायाशी राहील. बघा, खूप महत्त्वाचा उपाय आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा कुठल्याही शनिवारी करायचा आहे. आठवड्यातील जो शनिवारचा दिवस आहे तोच घ्या, कारण शनिवारचा दिवस असे उपाय करण्यासाठी खूप कारक असतो. या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही, म्हणून शनिवारच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक नारळ घ्यायचा आहे, ज्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही मॉलमध्ये कुठेही तुम्हाला नारळ मिळून जाईल. फक्त एक नारळ घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने हा नारळ धुवायचा आहे. त्याला खूप सालं असतील ती थोडीशी बाजूला करायची आहेत. कोळसा घ्यायचा आहे, काळा कोळसा. या उपायासाठी शक्यतो कोळसा लागेल. जे लोक मके वगैरे भाजतात बघा, कणस आपण म्हणतो ते भाजतात, कणीस, त्यांच्याकडे पण कोळसे असतात. ज्यांची वीटभट्टीची वगैरे म्हणजे वीटभट्टीचा कारखाना आहे त्यांच्याकडे पण कोळसे असतात. आणि जे लोक चूल पेटवतात, लाकडं पेटवतात, तर त्यांच्याकडे घरातच कोळसे असतात. कुठूनही एक कोळसा घ्यायचा आहे. कोळशाने त्या नारळावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूचं किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास असेल त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला कोळशाने त्याच्यावरती नाव लिहायचं आहे. त्यानंतर तोच कोळसा तुम्हाला त्याच नारळावरती, त्याच नावावरती ठेवायचा आहे. तोच कोळसा तिथेच त्या नारळावरतीच वरती ठेवून द्या. काळ्या रंगाचा एक धागा घ्या. काळ्या रंगाचा धागा त्या नारळाला, त्या कोळशाला, त्या नारळाला हा धागा 7 वेळा गुंडाळा. 1 वेळा, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 वेळा गुंडाळा आणि शेवटी त्याला गाठ मारा. ठीक आहे. आता हा नारळ तुम्ही तुमची बाधा दूर करण्यासाठी हा उपाय करताय, तुमच्या शत्रूचा नाश करण्यासाठी हा उपाय करताय, म्हणून हा नारळ तुम्हाला स्वतःवरून उतरता घ्यायचा आहे 7 वेळा, कारण तुम्हाला तुमची बाधा उतरवून टाकायची आहे. 7 वेळा हा नारळ स्वतःवरून उतरता घ्यायचा, उतरवायचा. हा नारळ आपल्या समोर पकडायचा. त्या नारळाकडे बघून तुम्हाला जो मंत्र सांगतेय हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का किंवा एखाद्या कागदावरती लिहून घ्या. मंत्र आहे ह्रीम क्लीम, ह्रीम क्लीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ह्रीम क्लीम. आता समजा माझा शत्रू आहे, माझ्या समोर राहणारी एक बाई जी सतत मला नजर लावते, सरिता. ह्रीम क्लीम सरिता, शत्रू शत्रू. ह्रीम क्लीम सरिता, शत्रू शत्रू स्वाहा. ह्रीम क्लीम सरिता, शत्रू शत्रू स्वाहा. ह्रीम क्लीम प्रशांत, शत्रू शत्रू स्वाहा. ह्रीम क्लीम नंदिनी, शत्रू शत्रू स्वाहा. ह्रीम क्लीम तृप्ती, शत्रू शत्रू स्वाहा. ह्रीम क्लीम युवराज, शत्रू शत्रू स्वाहा.
ह्रीं क्लीं संगीता शत्रू शत्रू स्वाहा, ह्रीं क्लीं नीता शत्रू शत्रू स्वाहा. जेवढी मी नावं घेतलेली आहेत तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि सांगितलेला मंत्र 51 वेळा म्हणा. फक्त हा नारळ आपल्या हातात असताना फक्त हा नारळ तुम्हाला हातात असताना हा जो मंत्र सांगितलेला आहे तो म्हणायचा आहे. 51 वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला बघा, हा नारळ तुम्हाला 24 तास तुमच्याजवळ किंवा तुमच्यासोबत ठेवायचा आहे. हा नारळ तुम्ही एखाद्या कापडात बांधून ठेवलात तरीही चालेल, जसं जमेल तसं. ज्या घरात, ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. शक्यतो जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, ज्याच्यासाठी हा उपाय केला आहे, त्याच्या आसपास हा नारळ असेल तर खूप जास्त बरं होईल. कारण त्या नारळात त्या व्यक्तीची सगळी निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता जी आहे ती क्षणात उतरून जाईल. 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा. जिथे कुठे मोकळी वगैरे जागा असेल अशा ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा आणि अशा जागेमध्ये जाऊन हा नारळ जो आहे तो जमिनीवर आपटायचा. नारळ असा आपटायचा की ज्या बाजूने तुम्ही कोळसा लावलेला आहे, जिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही तो कोळसा ठेवलेला आहे त्या बाजूने तो नारळ आपटायचा. नारळ आपटल्यानंतर सगळ्यात पहिले कोळसा तुटून जाईल आणि मग त्याच्यानंतर हा नारळ फुटून जाईल. एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा तुम्ही आपटलात तरीही चालेल. जसा तो नारळ तुटेल तुम्हाला तो घराच्या बाहेरच टाकायचा आहे. तो घरात आणायचा नाही, त्याला हात वगैरे लावायचा नाही. घराच्या बाहेरच एक लांब ठिकाणी तो फेकून द्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर घरात येण्यापूर्वी हातावर आणि पायावर पाणी घ्यायचं आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा उपाय तुम्ही एका महिन्यामध्ये सलग 4 शनिवार करू शकता. या शनिवारी केला, पुढच्या शनिवारी, पुन्हा पुढच्या शनिवारी, पुन्हा पुढच्या शनिवारी. सूतक, मासिक धर्म कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही. बघा, हा उपाय तुम्ही फक्त करून बघा. तुमच्या आयुष्यातील बाधा, शत्रुबाधा, नकारात्मकता, निगेटिव्हिटी कशी दूर होईल तुम्हाला कळणार पण नाही. सगळेचे सगळे जे काही तुम्हाला त्रास होते, जे लोक तुमचा अपमान करत होते, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, ज्या व्यक्तीचं तुम्ही त्याच्यावर नाव लिहिलं होतं, एका महिन्यामध्ये पूर्ण 4 शनिवार म्हणजे 1 महिना हा उपाय केल्यानंतर त्या एका महिन्यामध्ये तुम्हाला इतका अनुभव येईल, तुम्ही स्वतः सांगाल की ताई उपाय केला आणि अनुभव आला. ही व्यक्ती त्रास देत होती, टॉर्चर करत होती, आता ती व्यक्ती माझ्या समोर झुकते. हा उपाय लाल किताबमधील आहे, शास्त्रातील आहे, जो शत्रुबाधा निवारण करण्यासाठी, आपल्या शत्रूला आपल्यासमोर नमतं घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, नारळ ज्यामध्ये निगेटिव्हिटी, शत्रू किंवा जे काही वाईट आहे ते क्षणात शोषलं जातं. नारळ हा उपाय आणि उतारे करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने हा नारळ तंत्रमंत्र करताय, स्वतःवरून उतरवताय, जेव्हा मंत्रस्तोत्र म्हणताय आणि जेव्हा हा नारळ घराच्या बाहेर तुम्ही फोडून येताय, टाकून येताय, तेव्हा त्या नारळासोबत तुम्हाला लागलेली जी काही इडापिडा आहे, जे काही वाईट आहे, ते सगळंच्या सगळं घराबाहेर जातं. आणि जेव्हा हे सगळं बाधित घराबाहेर जातं तेव्हा त्यानंतर आपल्याकडे सगळं चांगलं यायला लागतं. खूप साधा, खूप सोपा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ.